नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमधील 3 धरणे 100% भरली. शिरवली, तळवट, शेलारवाडी, तुडुंब, पिंपळवाडी आणि नातूवाडी 80%वर. पेणच्या कलेला राष्ट्रीय बाजारपेठ. गणेश मूर्ती दिल्ली दरबारी रवाना. बचत गटांच्या उत्पादनांचे दिल्लीमध्ये प्रदर्शन. पोहे, पापड, लाडू, मसाल्यांची विक्री. खेड शहरात नारी शक्ती मंगळागौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. 24 महिला संघांनी सादर केले शानदार नृत्याविष्कार. भाग्यलक्ष्मी गुणदे महिला संघानं पटकावला प्रथम क्रमांक. आणि राजापुरात वारकरी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न. श्रावणी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरण. हरिनामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असला तरी धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पाणी साठ्याची स्थिती दिलासादायक बनली आहे. खेडमधील शिरवली धरण 100% भरले असून तळवट धरण आणि शेलारवाडी लघु पाटबंधारे धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. तर पिंपळवाडी आणि नातूवाडी या महत्त्वाच्या धरणांमध्ये जवळपास 80% पाणीसाठा आहे. सुरुवातीला पावसानं काहीशी ओढ दिली होती, मात्र त्यानंतर धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. 3 धरणे पूर्ण क्षमतेनं भरल्याने आणि उर्वरित 2 धरणांमध्ये देखील समाधानकारक पाणीसाठा झाल्याने खेड तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी, शेती आणि इतर गरजांसाठी पाण्याची उपलब्धता राहणार आहे. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. कुडाळ तालुका प्राथमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 41वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथील मराठा हॉलमध्ये उत्साहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष निखिल राजाराम ओरोसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभासदांना 15% लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून कर्ज सुविधा आणि कर्जमुक्ती करण्याबाबत देखील निर्णय झाला. संस्थेच्या उपविधींमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आर्थिक पत्रके, नफा तोटा पत्रक, नफा वाटप अंदाजपत्रक, बाहेरील कर्जाची मर्यादा, लेखा परीक्षण अहवाल आणि लेखा परीक्षक नियुक्ती यासह आगामी आर्थिक नियोजनावर देखील चर्चा झाली. दरम्यान संस्थेची सुमारे 2060 चौरस फूट क्षेत्रफळात नवीन इमारत उभारली जात असून येत्या 4 महिन्यात नवीन इमारतीत प्रवेश करण्याचे नियोजन आहे. संस्थेच्या प्रगतीचे संजय वेतुरेकर यांनी कौतुक केले. सभासदांच्या हिताचे निर्णय घेत संस्थेची आर्थिक वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलंय. खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे जेव्हा मालवणी भाषेत आपण म्हणतो की खाट झाला, खूट झाला का सगळे जागे होतं, तसं काही इथे दिसत नाहीये. सगळे एका विचाराचे, बस ते कोणत्याही पॅनलचे असले, संघटनाचे असले, थोडंसं अगदी उघडपणे बोलतो. पण या ठिकाणी पतसंस्था म्हटल्यानंतर आर्थिक कारभार आला आणि आर्थिक कारभार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारची माणसं एकत्र येऊन आपल्यातले सभासद जेव्हा अशा प्रकारचा कारभार जो आदर्श आहे, जो योग्य आहे, काही मतभेद असतील, काही एकत्रित धोरणाच्या बद्दल काही विचार असतील, आता सुद्धा असतील, जरूर असतील, पण एकमतानं सगळे निर्णय होत आहेत. खरोखर समाधानाची बाब आहे. मार्गदर्शक म्हटलात, मार्गदर्शकाची भूमिका अशी काही नाहीये माझी, पण फार ती जबाबदारी फार मोठी वाटते. गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेणच्या कलेने आणि चवीने आता थेट दिल्लीचा दरबार गाठलाय. पेणच्या प्रसिद्ध गणेश मूर्तींसह महिला बचत गटांनी तयार केलेले पोहे, पापड, लाडू, लोणचे, मसाले आणि विविध कला साहित्य प्रदर्शन व विक्रीसाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र एम्पोरियमकडे रवाना करण्यात आले आहेत. रविवारी 23 ऑगस्ट रोजी चावडी नाका येथील गणपती मंदिरात या शुभप्रस्थान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पेण प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका पल्लवी कालेकर यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून हा उपक्रम साकारलाय. नायब तहसीलदार प्रसाद कालेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील यांचे नेतृत्व, तर सभापती वैकुंठ पाटील आणि पेण शहर मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळामार्फत मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे पेणच्या मूर्तिकार, महिला बचत गट आणि लघु उद्योजकांना राष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की आम्ही
गणपती कारखानदारांचा जो लढा आहे तो मी आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी लढत आहोत. निश्चितपणे यश मिळणारच आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी गणेशोत्सव मंडळाची त्या ठिकाणी मुंबईच्या बैठक लावली होती. आम्हाला बैठकीला सुद्धा बसवलं. बोलण्याचा मुद्दा आहे की आपल्या पूर्ण भागातून लाखो गणेश मूर्ती आज आपण जगभरात जातात, परंतु त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचं जे काय मॉडेल तयार करायला पाहिजे ते मॉडेल तयार करत नसल्यामुळे अजून आपल्याला वाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. निश्चितपणे आपल्या भगिनींनी या ठिकाणी जो काय कार्यक्रम तयार केलेला आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे आपल्या गणेश मूर्ती पूर्णपणे या जगभरात जाणार आहेत आणि दिल्लीला सुद्धा आपण सगळी मंडळी जाणार. तर या दिल्लीमध्ये आपल्याला जी काय मदत लागेल त्या मदतीसाठी मी आपल्या पाठीशी निश्चितपणे राहणार आहे. परंतु तुम्ही जो काय अभिनव उपक्रम या ठिकाणी चालू केलात त्या अभिनव उपक्रमाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. तर जे पेंटचं अर्थकरण जे चालू आहे ते मूर्तिकारांवरती चालू आहे की JSW नंतर किंवा तेवढ्याच ताकदीने या पेंटला उत्पादन मिळत असेल, अर्थकरणाचा गाडा म्हणजे लाईफ लाईन काय असेल तर गणपती कारखानदार असतील, मूर्तिकार असतील आणि त्याच्यावर जगणारे छोटे छोटे उद्योग असतील, रंगकाम असेल, वाहतूक व्यवस्था असेल, बारीक बारीक छोटे छोटे जे उद्योगधंदे आहेत ते गणपती कारखानदारावरती, गणपती कारागिरांवरती अवलंबून आहेत. तर त्याला आज आपण राजमार्ग देत आहोत. शासनाच्या वतीने आपण दिल्ली येथे जात आहोत. या उपक्रमात आपले लाडके नेते आमचे मित्र धैर्यशीलदादा पाटील यांनी बहुमूल्य सहकार्य केले, पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आमदार साहेबांनी देखील आपल्या या संकल्पनेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर मी पुन्हा एकदा आज दिल्लीला जाणाऱ्या टीमला शुभेच्छा देतो. कालेकर आणि त्यांच्या मिसेस यांनी खूप मोठं इनिशिएटिव्ह घेऊन ॲक्च्युली पेडला आपोआप मार्केट खूप चांगलं तयार झालं आहे. वैयक्तिक आमचे गणपती पद्धतीचे जात असतात, आम्ही जात असतो शिकवायला, पण सरकारचं जे बॅकिंग आत्तापर्यंत आपल्याला पाहिजे होतं त्याचं प्रथमच सरकार आमच्या अंगावर येणार आणि याचा खूप आम्हाला आनंद झाला. कारण गणपतीचे व्यापारी दिल्लीहून येणं आणि आपण दिल्लीला महाराष्ट्र भवनात जाऊन स्टॉल मांडणे ही वेगळी गोष्ट आहे. वैकुंठदादा म्हणले तसं ते प्लॅस्टरसाठी, मातीसाठी वरच्या लेवलला धडा देतातच आहे. पण कार्यकलांचा इनिशिएटिव्ह आम्हाला गणपतीला खूप आवडला. त्यांचा दिल्लीला तो स्टॉल खूप यशस्वी हो. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांच्या संकल्पनेतून शिवसेना खेड तालुका महिला आघाडीच्या वतीनं नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026चे आयोजन करण्यात आले. या तालुकास्तरीय स्पर्धेचं उद्घाटन श्रेया योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, अनिता कदम, खेड पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, खेड नगर अध्यक्षा माधवी बुटाला, सुप्रिया पवार, नेहा दळी आणि सिद्धेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे आणि महिलांमध्ये एकोपा वाढावा या उद्देशानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खेड तालुक्यातील विविध भागांमधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक मंगळागौर खेळ, फुगड्या, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणानं कार्यक्रमाला रंगत आणली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यावेळी महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. श्रेया कदम यांनी उपस्थित महिलांशी संवाद देखील साधला. मला आश्चर्यचकित मी स्वतः झाली आहे, कारण त्या खेळमध्ये एवढे कार्यक्रम घेतले, योगेश दादाने एवढे कार्यक्रम घेतले, भाईने एवढे कार्यक्रम घेतले, पण महिलांच्या एवढा मोठा कार्यक्रम मला वाटतं खेळ तालुक्याचा झालेला नाहीये. आणि ह्याचं सगळं श्रेय मी संपूर्ण खेड तालुक्याच्या महिला आघाडीला देईन. कारण का जरी आज या सगळ्या महिला इकडे उभ्या आहेत, हा कार्यक्रम सक्सेस करण्याचं, सक्सेस नाही तर सुपरहिट सांगेल. कारण का खुर्च्या कमी पडलेल्या आहेत इकडे, मला बाहेरून खुर्च्या मागवायला लागल्या. आणि यावेळी जरी 1, 2, 3 जे आपले बक्षीस आहेत ते सगळ्या ग्रुपला एकत्र आहेत, पण जे काल आणि आज मी बघितलंय हे निर्देशात घेऊन पुढच्या कार्यक्रमाला पुढच्या वर्षी ग्रामीणसाठी 3 वेगळे प्राइज आणि शहरासाठी 3 वेगळे प्राइज. मी तुम्हाला खात्री देते, सगळ्या पार्टिसिपेंट्सला मनापासून शुभेच्छा देते. छान परफॉर्म करा. आज इकडे स्पर्धा आहे, पण स्पर्धा सोबत हे लक्षात घ्या की आपण सगळ्या एक महिला आहोत. आपण आपलं घर, काम, मूल, सासू सगळं सांभाळून इकडे आलो. तर तुम्ही दरेक स्त्री जी या स्टेजवर येते ती स्त्री स्वतः एक विनर आहे, ती स्वतः जिंकली आहे हे विसरू नका.
खेडमध्ये महिलांच्या कलागुणांचा, उत्साहाचा आणि पारंपरिक संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। खेड तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नारी शक्ती मंगळागौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पहिल्याच वर्षी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत खेड तालुक्यातील तब्बल 24 महिला संघांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांचा अप्रतिम आविष्कार सादर केला। स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात रंगलेल्या या स्पर्धेसाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती। नाट्यगृह अक्षरशः प्रेक्षकांनी तुडुंब भरून गेले होते। खेड तालुक्यासह आसपासच्या गावांमधूनही अनेक प्रेक्षक या मंगळागौर स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिले। एकापेक्षा एक सरस अशा नृत्याविष्कारांनी संपूर्ण नाट्यगृहात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, नृत्य, सांस्कृतिक सादरीकरण आणि महिलांचा उत्साह यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली। सहभागी प्रत्येक महिला संघाने आपल्या परीने उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली। प्रत्येक संघाचा परफॉर्मन्स हा पाहण्यासारखा ठरला। या स्पर्धेचा निकालही तितकाच उत्सुकता वाढवणारा ठरला। भाग्यलक्ष्मी गुणदे महिला संघानं उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला। विजेत्या संघाला 35,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। तर सोनाराळी महिला संघ खेड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। त्यांना 25,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले। काळकाई कृपा भरणे महिला संघानं तृतीय क्रमांक मिळवला। या संघाला 15,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात आले। विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिला संघांचा आयोजकांकडून सन्मान करण्यात आला। सहभागी प्रत्येक संघाला 5,000 रुपये रोख आणि रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिला संघाचा उत्साह आणखी वाढला। या स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या परीक्षकांनीही सर्व महिला संघांच्या सादरीकरणाचे कौतुक केले। प्रत्येक संघानं केलेल्या मेहनतीचे आणि सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले। त्याचबरोबर सादरीकरणामध्ये राहिलेल्या काही त्रुटीही त्यांनी संघांना समजावून सांगितल्या। पुढील वर्षी किंवा भविष्यात होणाऱ्या मंगळागौर स्पर्धेमध्ये या त्रुटी सुधारून अधिक तयारीने, नव्या जोमाने आणि उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहनही परीक्षकांकडून करण्यात आले। त्यामुळे ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता महिलांना आपल्या कलागुणांमध्ये सुधारणा करण्याची आणि पारंपरिक संस्कृती जपण्याची एक संधी ठरली। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सहभागी झालेल्या सर्व महिला संघांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले। महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्यामुळे पहिल्याच वर्षी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि स्पर्धेचा समारोप तर आणखीनच उत्साहपूर्ण झाला। कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्व महिला संघ, पदाधिकारी आणि आयोजक एकत्र आले। गाण्याच्या तालावर सर्वांनी एकत्र ठेका धरला। महिलांनी केलेला हा सामूहिक जल्लोष, त्यांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहण्यासारखे होते। काही क्षणांसाठी स्पर्धेतील विजय पराजय बाजूला ठेवून सर्व महिला एकत्र आल्या आणि मंगळागौरीच्या आनंदात सहभागी झाल्या। पहिल्याच वर्षी आयोजित करण्यात आलेल्या नारी शक्ती मंगळागौर स्पर्धेने खेडमध्ये सांस्कृतिक वातावरणाला नवी ऊर्जा दिली आहे। महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देतानाच पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला। 24 महिला संघांचा सहभाग, प्रेक्षकांची मोठी उपस्थिती, दर्जेदार सादरीकरण आणि शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिलेला उत्साह यामुळे ही स्पर्धा खेडमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। पंढरपूरची ओळख असलेल्या भक्तिमय वारकरी परंपरेचा जागर राजापूर तालुक्यातही पाहायला मिळाला। श्रावणी एकादशीचे औचित्य साधून राजापूर तालुक्यात वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। राजापूर शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या भेटीसाठी तालुक्यातील वारकरी बंधू भगिनी भक्तिभावाने एकत्र आले। मंदिरापासून भक्ती मंदिर, विठ्ठल मंदिर आणि बाजारपेठ असा दिंडी सोहळा पार पडला। दादा राजापकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात उन्हाळे, हरडी, गोवळ, शिवणे, देवाचे गोठणे, पाथर्डे, कोदवली, सोलगाव यांसह विविध गावातील वारकरी सहभागी झाले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता। राजापूर तालुक्यातील विविध गावांमधून वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने दिंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वारकरी परंपरेतील भक्ती, एकोपा आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव यावेळी भाविकांना मिळाला।
रोहा अष्टमी नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 6चे विद्यमान नगरसेवक, पाणी पुरवठा व दिवाबत्ती समितीचे सभापती, माजी उपनगराध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्र उर्फ मयूर दिवेकर यांचा 51वा वाढदिवस नगरसेवक, गटनेता, सभापती ते उपनगराध्यक्ष असा प्रवास करत त्यांनी सार्वजनिक जीवनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। सध्या पाणी पुरवठा व दिवाबत्ती समितीचे सभापती म्हणून शहरातील मूलभूत सुविधांवर त्यांचा विशेष भर आहे। नागरिकांच्या समस्या ओळखून तात्काळ उपाययोजना करण्यावर त्यांचा भर असल्याचं सांगितलं जातं। पाणी पुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून काम करण्यासाठी ते ओळखले जातात। सामाजिक क्षेत्रातही धनगराळी ग्रामस्थ मंडळ आणि रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात। कोरोना काळातही त्यांनी नागरिकांना मदत करण्यासाठी काम केले। रायगडचे खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केले आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।